अवॉर्ड दिला गेलाय. परंतु मैदानाकडे काय घडलंय तर मोनिश जाधव इथे बाद झाला. पहिल्याच बॉलवरती अंतर आईस खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची थोडीशी स्पर्श आणि त्यानंतर यष्टीरक्षकाची कामगिरी चोखपणे बजावत असताना यष्टीरक्षक पहिल्या बॉलवरती विकेट आली. यतीश पाटील गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती टिपलाय विकेट. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भादाणे बनाम वडूनवगर सामना क्रमांक पहिला दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. श्री वेताळ कोपर आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल हर्षिता स्पोर्ट्स येंबूर आणि त्यानंतर जून आंदोरकी आणि विजय संघ. सन्माननीय विश्वनाथजी पाटील पिंपळास गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मी आपणास दादा विनंती करेन आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन प्रस्थापित व्हायचं आहे. या दुपारच्या सत्रामध्ये संतोष चौधरी कुंदेगावचे आहेत आणि त्यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र आहे आणि इथून विकेट आली आहे. मोनिश जाधव अगदी स्वस्तात बाद झालाय. पहिल्याच बॉलवरती त्याची विकेट आली आहे. त्यानंतर प्रतीक जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून विभागामध्ये ओळखलं जातं प्रतीक जाधवला. या मैदानावरती गतवर्षी खूप चांगली बॅटिंग प्रतीकची राहिली होती, मात्र तोच कारनामा आता त्याला पुनश्च एकदा करावा लागेल. गोलंदाज यतीश पाटील पुढचा बॉल घेऊन जाईल प्रतीकच्या विरोधात. यावेळेला मात्र पाहिलं तर मिस्टाम स्ट्रोक आहे. गॅप्समधून चेंडूला पुढे ढकलला गेलाय. पहिली धाव अगदी वेगात आली आहे, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. 2 धावेने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर 2 धावा. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा या धावफलकावरती आहेत. प्रतीक आणि केदार पाटील ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. केदार पाटीलकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेट असू द्या, सिटी क्रिकेट असू द्या, अनेक साऱ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे. अनेकदा तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील ठरला, अनेक वेळात आणि बाईक्स देखील पटकावले आहेत. असा खेळाडू केदार पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. पुढचा बॉल कुट्टप्पाचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, जागते रहोचा इशारा दिलाय फलंदाजाला. अतिरिक्त बाउन्स आणि गती पाहायला मिळेल या बॉलमध्ये. डॉट बॉलने केली आहे सांगता. यतीश पाटील खूप चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये घणागती गोलंदाजी, विकेट टू विकेट मारा केला जातोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 2 रन्स धावफलकावरती जोडल्या गेलेत. पुढचा बॉल घेऊन यतीन पाटील यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धाव देऊन जाईल. लेग स्टम्पच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्या 3 या अंकावरती. 3 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 28 ते 30 धावा येणं अत्यावश्यक आहे टीम रॉयल क्लब झिडके संघासाठी. यतीश पाटीलचा पुढचा बॉल प्रतीकसाठी. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, टॅप करण्याचा प्रयत्न होता. सिली मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल मात्र मिळेल. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि त्यानंतर सिंगलने टीमची धावसंख्या 4 अंकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. केदार पाटील स्ट्रायकर एंडवरती. केदार पाटीलला या मॅचची, या सामन्याची सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. अभि पाटीलची कमी जाणवते या मॅचमध्ये, त्यामुळे केदार पाटीलला ही भूमिका साकारायची आज या मॅचमध्ये. राईट अप ओव्हर द विकेटने पुढचा बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. फुलटॉस होता, व्यवस्थितरित्या बॅटवरती आलेला नाही, परंतु पहा चेंडूने वळण अगदी वेगळ्या दिशेला घेतलं आणि त्यानंतर 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 6 धावा धावफलकावरती. मागील सामना देखील पाहिला तर लो स्कोरिंगचा सामना होता. एंबूर संघाने अगदी 25 फक्त धावा काढल्या होत्या आणि या स्पर्धेचे प्रणेते करता धरता सन्माननीय दिनेश दादा भोईर, भारतीय जनता पार्टीचे एक सक्षम कार्यकर्ते, त्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल घेऊन यावेळेला सन्मानित केलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह केदार पाटीलला देखील ठाऊक होता. हा बॉल चांगल्या लाईनवरती डिलिव्हर केलाय, पिच झालाय, इथे सन्मान देणं गरजेचं आहे आणि एक चांगल्या खेळाडूची खऱ्या अर्थानं हीच निशाणी आपल्याला पाहायला मिळत असते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 1 गडी बाद 6 अशी स्थिती बॅटिंग करत असताना रॉयल क्लब झिडके संघाची. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 2 षटकाचे असतील, त्यामुळे टीम भादाणे आणि टीम वडूनवगर आपण कुठेही जाऊ नका.
फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. टीम भादाणे आणि टीम वडूनवगर. निखिल पाटील इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मध्ये पियुष 11 पिंपळा संघ या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळत असताना. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत आणि सातत्याने चांगला खेळ या दोन्ही संघांचा आतापर्यंत या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलाय. स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक जाधव. प्रतीक जाधवला इथून हात खोलावे लागतील. निखिल पाटीलचा पहिला बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, अवंतर धाव देऊन जाईल. थोडासा स्वेअर मारा पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 7 धावा धावफळकावरती. दुसऱ्या षटकाला शुभारंभ झाला. निखिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिलीच धाव त्याने अवंतर स्वरूपामध्ये खर्च केली आहे. ज्या पद्धतीने पहिलं षटक बहारदार राहिलं यतीश पाटीलचं, ज्यामध्ये मोनिशची विकेट आली. अवघ्या 6 धावा खर्च केल्या. चांगला दर्जा गोलंदाजीचा त्याने दाखवला. चेंडू क्रमांक 1 चा इथे खेळ संपन्न झालाय. दोन्ही फलंदाज आक्रमकतेसाठी ओळखले जातात, परंतु आता या दोन्ही फलंदाजांना अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. कारण अपोजिट टीममध्ये पाहिलं तर फलंदाज खूप चांगले आहेत. पिंपळा संघ अनेकदा या विभागामध्ये खेळतो आणि अनेकदा विजयश्री देखील झालाय. त्यामुळे या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. त्यामुळे मोठं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. आमच्या VIP डाईसवरती पाहू शकाल अनेक ग्रामस्थ आहेत. सन्माननीय दिनेशदादा भोईर आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय त्यांच्या समवेत सुमित पाटील देखील आहेत, रत्नाकर होगे आहेत, PD अगिवले आहेत, त्याचनंतर शैलेजी शेलार, पंढरीनाथ पाटील आणि त्याचनंतर आमच्या भातसाई गावचे पाहुणे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कुंदे स्फोट कुंदे आयोजित ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आपण पाहतोय महायुती चषक 2025 चा हा महासंग्राम. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल घेऊन. यावेळेला तिखा बाउन्सर, अतिरिक्त गती प्राप्त झाली आणि या गतीला खऱ्या अर्थानं प्रतीक बीट झालाय. धावसंख्येचा फलक पाहतोय. 1 बाउन्सचा इशारा दर्शविलाय गोलंदाजासाठी. ही फर्स्ट वॉर्निंग असेल, कारण तुम्ही षटकामध्ये एकच बाउन्सरचा वापर करू शकताय. एक क्रिकेटमधले अनेक नियमावली पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. फुलटॉस बॉल, सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषे पलीकडे 1 टप्प्याखेरीस निघून जाईल 4 धावांसाठी. प्रतीक जाधवच्या बॅटमधून या इनिंग्स मधला पहिला चौकार आपण पाहतोय. तीन चेंडूवरती 3 चौकार किंवा 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सन्माननीय दिनेशदादा भोईर याच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विकेट हॅट्रिकसाठी देखील सुवर्ण संधी आहे, त्या गोलंदाजाला देखील दिलं जाईल. पहा इथे विकेटचं नाव घेतलं आणि विकेट आली आहे. फुलर लेनचा बॉल आणि तिथे मात्र प्रतीक जाधवला बाद व्हावं लागेल. धक्का क्रमांक 2 रॉयल क्लब झिडके संघाला. प्रतीक जाधव बॅक टू द डगआउट. दुसरा विकेट आलाय. प्रतीकने एक चौकार लगवला. लगेचच आता उत्तर निखिल पाटीलने चांगल्या पद्धतीने दिलं. चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळालं. पहिल्या आदल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर प्रतीकची विकेट. नवीन फलंदाज भूषण मैदानावरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूने केदार पाटील आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 11 धावा धावफळकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपन्न आहे. 3 बॉलचा खेळ शेष आहे. 11 धावा धावफळकावरती आहेत. अर्थात 9 बॉलचा खेळ या डावामध्ये शिल्लक आहे. येणाऱ्या 9 बॉलवरती कमीत कमी 15 ते 20 धावा येणं अत्यावश्यक आहे रॉयल क्लब झिडके संघासाठी. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल घेऊन.
ओहो, या वेळेला क्लासिकल स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा हा सुंदर रम्य हा चौकार पाहायला मिळतोय भूषणच्या बॅटमधून. नक्कीच तात्या शेठचं गीत तुमच्या समोर सादर केलं गेलं. सुजित तात्या शेठ यांचं देखील शुभ आगमन होईल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल, गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील का? चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. दुसऱ्या धावेसाठी केदारने कॉल दिला आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. भूषण चांगली बॅटिंग करतायत. 2 बॉलचा सामना करत त्याने 6 धावांचं योगदान दिलंय, ज्यामध्ये एक चौकार आपण पाहिला. धावसंख्येचा फरक पाहतोय 17 धावा. कुंदे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय सदानंदजी थाळके यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर बबन पाटील आपण देखील यायचं आहे. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोर अगदी स्टंपच्या मधोमध आणि इथून पायचीत घोषित केलाय पंचांनी. हा तिसरा धक्का रॉयल क्लब झिडके संघाला. विकेट आल्या. सन्माननीय निलेशजी गुरव साहेब यांचं देखील गीत तुमच्या समोर सादर केलं गेलं. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा गुरव, मॅन फ्रॉम कवाड, याचं देखील शुभागमन या स्पर्धेला निश्चितपणाने आपल्याला लाभणार आहे. अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतील. कारण चषक आपण पाहिला तर महायुती चषक आहे, त्यामुळे अनेक दिग्गज राजकीय नेते या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला, ज्याच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. सन्माननीय सौभाग्यवती रवीनाताई रवींद्र जाधव, झिडके गावच्या माजी पंचायत समिती सभापती, यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि त्यांच्या गावचा संघ इथे मात्र बॅटिंग करताना पाहतोय झिडके. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक टाकण्याकरिता सतीश पाटील येत आहेत. या टीमचा मुख्य खेळाडू आहे सतीश पाटील. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याला चांगला खेळ करताना पाहिला. आता या स्लॉग ओव्हरवरती केदार पाटील, याला आपला खेळ दाखवावा लागेल. केदार पाटील आणि सतीश पाटील ही दोन्ही नावं खऱ्या अर्थानं जुनी आहेत क्रिकेटच्या पटलावरची. स्लॉग ओव्हरमध्ये सतीशला आणले गेले. खऱ्या अर्थानं ही जुगलबंदी असेल. बेस्ट वरचे बेस्ट. एक बाजूने गोलंदाज बेस्ट आहे, दुसऱ्या बाजूने फलंदाज बेस्ट आहे. मात्र इथे बाजी कोण मारणार? 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे डावातला. येणाऱ्या 6 बॉलवरती केदार पाटील आपले हात खोलेल का? पहिला बॉल मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेटने. पहिला बॉल अतिरिक्त उंची गाठली आहे. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक आलेत. झेल टिपला जाईल का? आणि जरूर टिपलाय. केदार पाटीलला पहिल्याच बॉलवरती सतीश पाटीलनं बाद केलंय आणि इथून धक्का क्रमांक 4 बसतोय रॉयल क्लब झिडके संघाला. शुभ आगमन होत आहे. दुपारच्या सत्रामध्ये जय बजरंग मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर आदरणीय तुळशीरामजी म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं देखील या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धक्का क्रमांक 4 विकेट्स गमावलेत आतापर्यंत आणि 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी महेश येत आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. मिस टाइम स्ट्रोक झाला आणि काऊ कॉर्नरमध्ये केदार पाटीलचा उत्कृष्टरित्या झेल टिपला आणि त्यांना बाद केलं गेलं. स्ट्रायकर एंडवरती महेश आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल सतीश पाटीलचा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. इथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 19 धावा. यतीन पाटील आहेत, त्यांच्याकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. ते नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. रॉयल क्लब झिडके संघासाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान राहिलं अनेकदा.
महेश येणाऱ्या बॉलवरती 4 बॉलवरती इथे मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सतीश पाटील पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये प्रोटेक्शन एक धाव इथे आली आहे दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलंय आणि इथून बाहेरचं काय घडतंय तर फलंदाज यशस्वीरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. यतीश पाटील म्हटलं तर यतीन पाटील म्हटलं तर जुनं नाव आहे JDK टीमसाठी सातत्याने खूप योगदान या खेळाडूंना दिलंय परंतु आज देखील फिटनेस पहा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. 21 धावा धावफलकावरती येणाऱ्या 3 चेंडूवरती आघात करावा लागेल. अकुट टप्प्याचा बॉल बॅटची लिडिंग एज एसटी रक्षक ही चुकी करणार नाहीये. 5वा धक्का निम्मा संघ परतीच्या प्रवासाला जात असताना रॉयल क्लब JDK संघ बॅकफुट वरती येतो. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. कोणत्याही प्रेक्षकाने षटकाराच्या बाहेर कॅच जर पकडला वा कॅच तर त्याला दिनेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अर्थात प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. पुढचा बॉल यावेळेला मात्र ऑन साइडला फटका दमदार आहे. झेल धरतीला दान केलाय सोप्पा झेल होता. यतीन पाटील स्ट्राईक आपल्याकडे ठेवतात. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 22 धावा धावफलकावरती. षटकातील अंतिम बॉल इथे शिल्लक आहे. धावसंख्या 23 या अंकावरती आहे 22 या अंकावरती आहे. ते खऱ्या अर्थानं शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर एक सन्मानजनक टोटल असेल फायटिंग टोटल असेल. टीम रॉयल क्लब JDK संघाची गोलंदाजी मजबूत आहे त्यामुळे मोठा फटका आला तर सन्मानजनक टोटल. कारण या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला तर अवघ्या 25 धावा झाल्या होत्या आणि एंबूर संघाने तो सामना जिंकला होता हे देखील विसरून चालणार नाही आहे. इथे काय घडले देखील पाहावं लागेल. मात्र इथे वाईटचा इशारा आलाय आणि त्यानंतर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 23 धावा धावफलकावरती. चला नवीन फलंदाज मैदानात लगेचच जाऊ द्या. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने या वेळेला मात्र हुक केलाय. ऑन साइडला फटका दमदार आहे. इथे देखील जेल ड्रॉप झालाय. पहिली धाव एकात आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना आपण पाहिल्या. फर्स्ट इनिंग कंप्लीट. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 25 धावा. जे मागील मॅच मध्ये आव्हान होतं तेच कायम आता इथे असेल. 18 बॉल आणि 26 धावांची गरज. चला टॉस साठी मी आमंत्रित करतोय टीम भादाणे आणि टीम वडूनवगर. बोथ कॅप्टन टॉस साठी त्वरित या. टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जाईल. सामना 2 षटकाचा असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्या. भादाणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये वडूनवगर. चला कर्णधार टॉस साठी या. 18 बॉल मध्ये 26 धावांचं आव्हान असेल पियुष 11 पिंपळा संघासमोर. तर मी विनंती करेन टॉस साठी आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय या गावचे सामाजिक राजकीय कार्यकर्ते सन्माननीय पंढरीनाथजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. सन्माननीय दिनेशजी भोईर यांना देखील विनंती असेल आपण देखील त्यांच्या समवेत जॉईंट व्हायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जाईल. 2 षटकांचा हा सामना असेल. वडूनवगर आणि भादाणे. टॉस बॉक्सचे समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं बाजूला व्हा. आमचे मान्यवर त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्याच ठिकाणी टॉस देखील होईल.
आई एकविरा ग्रुप कुंदे स्पोर्ट कुंदे आयोजित महायुती चषक 2025 टॉस का बॉस पहिल्या फेरीत दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक पहिला आणि त्याचा टॉस करत असताना सन्माननीय पंढरीनाथ पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय दिनेश दादा भोईर याच्या शुभास्ते आपण हा टॉस करत आहोत. 2 षटकांचा हा सामना राहील. दोन्ही संघांना सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी आमचे मान्यवर शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण या व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे आणि त्याचबरोबरीने या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. वडूनगर संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि गोलंदाजी स्वीकारली आहे. यानंतरचा होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला भादाणे बनाम वडूनगर आणि त्याचनंतर आपण जातोय पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रॉयल क्लब झिडके आणि त्यांच्या विपक्षामध्ये पियुष 11 आई गावदेवी स्पोर्ट्स पिंपळास. सन्माननीय रवी भाऊ आगिवले यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. महायुती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहतोय सतीश पाटील आणि त्याच्या साथीने यतीश पाटील. ही पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाज अभिजित येतोय. डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज अभिजित इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 18 बॉल 26 धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अभिजित वरती जबाबदारी दिली आहे. यावेळेला कुटप्पाचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता आणि तिथून मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय टीम झिडके संघाने. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती सिंगलने टीमचा श्रीगणेशा केलाय पिंपळास टीमने. समोर जी बाईक आहे पुढचा बॉल अभिजीतचा. यावेळी अखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय. स्क्युअर लेग आणि फाईन लेगला क्लिअर करणारा हा हाय अँड हँडसम षटकार फलंदाज यतीश पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. समोरच्या बाजूने कोपर संघ जी बाईक आहे तिच्या हर्षी जरा फिरवा प्लीज. अगदी मधोमध जी बाईक पार्क केली आहे तिची हर्षी थोडीशी फिरवा. हा यस तीच बाईक. त्याच्या पुढची युनिकॉर्न गाडी पहा. औषधी धावफळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत 9 धावा धावफळकावरती आहेत. पुढचा बॉल अभिजितचा. यावेळेला फुल टॉस पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत आणि मिडॉनला ही चुकी होणार नाहीये. फलंदाज यतीश पाटील बाद होतील. धक्का क्रमांक पहिला. पहिली विकेट गमावली आहे धावसंख्या 9 असताना. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 4 बॉलमध्ये 9 धावा. त्यामध्ये यतीश पाटीलची विकेट आली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर इथून केला जाईल रॉयल क्लब झिडके संघाकडून. खूप सारे खेळाडू अनुभवी आहेत या टीममध्ये आणि अनुभव तुमच्या पाठीमागे असणं तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळेला अनुभव तुमच्या पाठीमागे राहतो त्यावेळेला तुम्ही विजयापासून तुम्हाला कोणी रोखणार नाही आहे. सर्वात महत्त्वाचं काय तर तुमचा अनुभव. मग क्षेत्र कोणतंही असू द्या अनुभव तुमच्या पाठीशी असणं तितकंच गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आकाश. कुंदेगावचे भाचे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुयोग हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. षटकातला पुढचा बॉल अभिजितचा. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न
आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 10 या अंकावरती. दुपारचं सत्र शांतमय वातावरण, अवघ्या 26 धावांचं टार्गेट ठेवलंय. आतापर्यंत मजल पोहोचली आहे पिंपळा संघाची 10 धावांपर्यंत. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. अभिला इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. या अभिला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 10 धावा धावफळकावरती आहेत. एक चांगल्या दर्जाचं सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. झिडके बनाम पिंपळास. अंतिम बॉल किती धावा देऊन जातील. पुलर लेनचा बॉल या ठिकाणी पाहिलं तर सिलिम मध्ये प्रतीक जाधव होते. क्षेत्ररक्षण मात्र जबरदस्त राहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफळकावरती. विजयाकरिता लक्ष असेल इथून 12 बॉल आणि 15 धावांची गरज. तर निश्चित आपण ही स्पर्धा जी पाहतोय कुंदे स्पोर्ट कुंदे आयोजित महायुती चषक 2025चा हा महासंग्राम अतिशय धुवंदार असं आयोजन नियोजन सातत्याने दरवर्षी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतं. आणि या वर्षी देखील पाहिलं तर देखणं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आणि हे फक्त कोण करू शकतात ते A1 आणि एकच संघ आहे कुंदे स्पोर्ट कुंदे. आणि त्यांनी साकारलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा महायुती चषक 2025. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफळकावरती. आता मात्र भूषणला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज केलाय. 12 बॉल 15ची गरज. भूषणचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने. पहिला बॉल इकडे पाहिलं तर ऑन साईडला वळवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. रॉयल क्लब झिडके संघाला एक धाव इथे रोखावी लागेल. परंतु प्रयत्न असतील टीम पिंपळा संघाचे की पार्टनरशिप ही जोडी जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील पियुष 11 पिंपळा संघासाठी. कारण सतीशकडे अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय तर आकाश त्याला चांगली साथ देतोय. 12 धावा धावफळकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. प्रत्येक बॉलवरती इक्वेशन बदलताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल यावेळेला स्विच हिट केला गेला. बॉलला अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्र खाली आहे. चेंडू थांबणार नाहीये. निघून गेलाय सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी देखणा चौकार. फलंदाज सतीश पाटीलच्या बॅटमधून. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. या पद्धतीचा फटका खेळणं तितकंच खेळाडूला मात्र ते फार कष्ट घ्यावे लागत असतात आणि इथे ते कष्ट घेतले गेले फलंदाज सतीशच्या माध्यमातून. त्याला अनुभव असणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर टायमिंग देखील होणं गरजेचं होतं. यावेळेला पहा यावेळेला ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरमध्ये महेश आहेत. चेंडू त्यांच्यापर्यंत गॅदर होतोय आणि त्यानंतर ही सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या पहा इथे थोडंसं पंबलिंग पाहायला मिळतंय. हा दबाव आहे टीम झिडके संघावरचा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 17 धावा धावफळकावरती. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र 9 धावांची गरज. उर्वरित 9 बॉल 9 धावांची गरज. एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतील रॉयल क्लब झिडके संघ. पुढचा बॉल घेऊन भूषण. यावेळेला दमदार फटका आहे. फाईन लेग खाली आहे. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी चौकार येतोय. कमजोर न त्याचा विजयी जागेवर. अवघ्या 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. विजयाच्या दिशेने घोडदौड करतोय टीम पिंपळास. यावेळेला मात्र क्षेत्र तेच निवडले. यावेळेला थोडीशी गती कमी होती आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट होताना पाहतोय. सिंगलने टीमची धावसंख्या 22 या अंकावरती. अवघ्या 4 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 4 धावांची गरज.
राईट टर्म ओव्हर द विकेटने अंतिम बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहायचं लागेल, तर नाही. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी आणि ते मात्र पियुष 11 पिंपळा संघ हा विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तर पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक. तर जाऊया प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्डकडे. इथून आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये यतीश पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली होती. 6 धावा खर्च केले, 1 विकेट घेतला. त्यानंतर बॅटिंग देखील खूप चांगली राहिली. 11 धावांचे योगदान 8 धावांचे योगदान दिलं. अवघ्या 3